नमस्कार. काय सांगताय, तुमच्या घरी सुद्धा वांगी खायला सगळे नाकं मुरडतात का? मग या पद्धतीने एकदा करून तरी बघा. एवढी भारी भाजी लागते ना ही, की जो माणूस ही भाजी खाणार नाही असं म्हणेल ना, तो 2 भाकरी तर नक्कीच चोरून खाईल. इतकी जबरदस्त लागते. आणि तुमच्याकडे जर इंद्रायणी तांदूळ अवेलेबल असेल तर इंद्रायणी तांदळाचा भात करा आणि त्याबरोबर ह्याचा रस्सा. जगात भारी, त्याच्यापेक्षा भारी काहीच नाही आहे, विश्वास ठेवा माझ्यावरती. त्यासाठी ना गॅसवरती कांदा आणि खोबरं असं भाजायला ठेवायचं. आता तुमच्या घरात किती लोक आहेत त्याप्रमाणे कांदा घ्या. इथे मी एकच घेतला होता आणि खोबऱ्याचा एक छोटा तुकडा घेतला होता. आणि त्यानंतर मग आपली जी वांगी आहेत त्याला आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमध्ये काही किडा आळी नाही आहे ना, हे फक्त बघायचं आहे. बरं, तुम्हाला जर काटेरी वांगी मिळाली, जी आपल्या इकडे नाशिकची वांगी म्हणतात, ती जर मिळाली तर ती तर अप्रतिमच लागतात चवीला. नाही मिळाली तर अशी वांगीसुद्धा चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त याला कमी शिजवायचं, जेणेकरून तो गाळ होणार नाही. आता एका कढाईमध्ये ना थोडेसे शेंगदाणे मी घेतलेले आहेत. थोडंसं तेल टाकून त्याला छानपैकी भाजून घेतलेलं आहे. नंतर मग 2-4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या खूप घेऊ नका, कारण आपण नंतर लाल तिखट पण त्यामध्ये ॲड करणार आहोत. हिरव्या मिरच्याही थोड्याशा डाग लागेपर्यंत भाजून घ्यायच्या, त्या बाहेर काढायच्या. जो कांदा आपण गॅसवरती भाजला होता त्याचं जे काळा जे टर्पल आहे ते अजिबात काढून फेकायचं नाही, ते तसंच ठेवायचं. खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे, तेही 1-2 मिनटासाठी त्यात परतवायचे आणि मग थंड व्हायला ठेवायचं वाटण हे. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीरची देठं असतील ना तर नक्की घाला या वाटणामध्ये, त्याने खूप छान चव येते. माझ्याकडे नव्हते म्हणून मी कोथिंबीर घातलेली आहे. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडासा धनिया पावडर, मीठ टाकायचं आणि ह्याचं आहे ना बारीक आपल्याला पेस्ट दळून घ्यायची आहे. तर जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्या, कारण आपण ही पातळ भाजी करतोय, सुकी नाही. सुकी करणार असेल तर हे थोडंसं दरदरीत मोठं करायचं. आता इथे मी पाणी घालून मस्तपैकी याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता एका वांग्यामध्ये मी छानपैकी भरून घेते. आता तुम्ही म्हणाले यामध्ये मीठ का घातलं, कारण हे वांग्याच्या आतमध्ये मसाला भरतोय आणि वांगे म्हणजे आतमध्ये खाताना मीठ नाही आणि बाहेरनं मसाल्याला मीठ आहे असं होऊ नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता छानपैकी सगळ्या वांग्यांमध्ये ना हे भरून घ्यायचं वाटण आणि उरलेलं वाटण जे आहे ते तसंच ठेवा, नंतर आपल्याला मसाल्यासाठी वापरायचं आहे. बरं, हे सेम वाटण तुम्ही बनवून ठेवू शकता. 8 दिवस फ्रीजमध्ये खूप छान राहतं आणि कुठल्याही भाजीला तुम्ही वापरू शकता. 2 मिनटात भाजी बनून तयार होते. आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि त्या स्टेजवरती एकदम बारीक गॅस करायचा आणि सगळे मसाले घालायचे. ते मी घाटी मसाला, कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि साधी घरातली लाल मिर्च पावडर टाकली होती. घाटी मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला घाला. कांदा लसूण मसाल्याने पण खूप भारी चव येते. त्याच्यानंतर जे आपण वांगी भरून ठेवलेली आहेत ती यामध्ये सोडायची आहेत. थोडीशी हळद वरनं घालायची, कारण मी आधी हळद घातलेली नव्हती. मीठ इथे थोडंसंच घालायचं, कारण आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता याला छानपैकी 1 मिनिटासाठी परतायचं, जेणेकरून जो मसाला आपण आता टाकलेला आहे तो जळायलाही नको आणि सगळ्या वांग्यांना छान लागेल. त्यानंतर ना आता यामध्ये मी जे आपण वाटण करून घेतलं होतं, जे उरलेलं होतं ताटामध्ये, ते टाकलेले आहे. खूप जास्तही वाटण घालू नका, नाहीतर मग खूप घट्ट भाजी होईल. आता बघा, वाटण टाकून झाल्यानंतर 1 मिनिटासाठी मी छान याला वाफून घेतलेलं. किती छान तेल सुटलं. या स्टेजवरती तुम्ही गॅस बंद करून म्हणजे वांगी शिजवून सुकी भाजी खाऊ शकता, जर तुम्हाला सुकी आवडत असेल तर. आणि जर पातळ करायची असेल तर इथे तुम्ही गरम उकळतं पाणी घाला, मग त्याने कट छान सुटतो किंवा तेल छान वरती येतं तरंग. आणि मग छानपैकी याला 3-4 मिनटासाठी शिजवून घ्या. ही वांगी लगेच शिजतात, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, लगेच भाजी तयार होते. हे बघा किती सुंदर वांगीची भाजी तयार झाली आहे. आणि भाकरीबरोबर तर जबरदस्त लागते, पण माझ्या इथे भाकरीचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी चपात्या केल्या होत्या आणि त्याबरोबर हे सर्व केलं. आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.